तर हाय, नमस्कार. तर काल जे मी व्हिडिओ टाकलं होतं ना, तर त्या व्हिडिओच्या खाली एक कमेंट्स आली होती की राधी कंटेंटसाठी काहीतरी स्टोरी रचायला लागली आहे. असं काय झालेलंच नाही. ह्या बघा, माझ्या जीवनाचाच एक मोठा कंटेंट आहे, त्याच्यामुळं मला कंटेंट बघायची काय गरज पण नाही लागत. आणि एवढी जर कंटेंटच्या मागं पळणारे असते ना, तर म्या मध्ये इतका गॅपच घेतला नसता. जवळजवळ महिनाभर माझे व्हिडिओ पडत नव्हते, की अक्षरशः माझे सबस्क्रायबर जे माझी यूट्यूब फॅमिली आहे ती मला कॉल करत होती. स्वातीला झालं इकडं तिकडं, कमेंट्स करत होती की राधीचे व्हिडिओ काय येत नाही, राधाताईचे व्हिडिओ काय येत नाहीत, किंवा मला पण फोन करायचे. अक्षरशः मी फोन सायलेंट तर ठेवायचे नाही तर स्विच ऑफ तर ठेवायचे. निलेश दादाच्या इकडे गेल्यानंतर मी परत व्हिडिओ बनवायला चालू केलं. ज्या टायमाला माझं स्वतःचा हाल व्हायला लागलं, लोक म्हणायला लागले की राधी हिथं जगून निघायला लागली, राधी तिथं जगून निघायला लागली, राधी ह्याच्या दारात फिरते, राधी त्याच्या दारात फिरते. त्यानंतर मी माझे परत व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. तर आता कंटेंट काय आहे आणि कंटेंट काय नाही, तर त्या बाईसाठी पण सांगायचं आहे मला. थोडक्यात बोलते तिच्यासाठी, कारण आपला विषय लय मोठा आहे आणि लय गंभीर आहे. तर मॅडम बघा, काल जी व्हिडिओ मी केला होता ना, तर त्या माणसाला लागली करळ. त्या माणसाचा आला होता फोन, म्हणजे मला नाही, मला फोन करायची त्याची हिंमत पण नाही. ज्यांना करायचा होता त्यांना त्यानं फोन केला बी, सांगितले बी की नाही का ती व्हिडिओ टाकायला लागली, असं करायला लागली, तसं करायला लागली. तर आता तुझा विषय ठेव साईडला, त्या मॅडमला म्हणाव. पण त्या भाड्याला मला हे सांगायचंय, तुला का रे एवढी करळ लागली की तू फोन करून लागला सांगायला की तिनं अशा व्हिडिओ बनवला, तसा व्हिडिओ बनवला आणि मी हे करत असतोय आणि मी ती करत असतो या, पुन्हा तुम्ही मध्ये पडत. कुत्र्या, तुला काय एवढी करळ लागली? तो का माझ्या नवऱ्याला एवढं फुगावलं? माझं किती हाल झालं माहिती आहे तुला ह्या 8-10 दिवसात? तुला माहिती आहे का माझं किती हाल झालं? म्या व्हिडिओ बनवला तर तुला करळ लागती का? तर माझ्या बहिणीला काय म्हणतोय की हिचं मी वाटोळ करणार आहे, आणि काय म्हणलं अजून, तळ्याच्या मागच्या पोरानं हिला लय शिव्या दिल्या रस्त्याला उभा राहून. तळ्याच्या महागटली मायली एक पुराणा की तुला गाडीवर घेऊन हिंडतो या, त्यांच्या बॅलन्स पासनं ही ती सगळं पुरावतो या. ती बघ ना अगोदर, तू तळ्याच्या मागं काय काय करतो, रातना दिवस तर तिथं पडलेला असतो या. पार पळून गेलेला धरून आणतोच की. मला ज्यानं शिव्या दिल्या, काय केलं, त्याची मी कंप्लेंट टाकलेली. ती नाही तुला माहिती? ती पण सांगायचं की. पण पहिली गोष्ट तर तुझी तुझी सांगायची काही गरजच नव्हती का बरं. तू सांगितलं हां माझं वाटोळ करायचं ना. तू माझ्या बहिणीला किंवा माझ्या नवऱ्याला किंवा माझ्या भावाला सांगितलं ना, म्हणून मी पण जगाला ओरडू ओरडू सांगायला लागली या. तो माझ्या का नाही नातेवाईकांना सांगून माझी इज्जत काढली किंवा माझं वाटोळ करायला लागलाय, मग मी तुझं केलं, मी तुझं सांगायला लागली तर काय बिघडतंय का? तो का सांगितलं आणि का सांगितलं आणि कशामुळे सांगितलं आणि काय काय सांगितलं? मला पोलीस चौकीला आणि पोलीस चौकीला, अरे माझा तुझा संबंध काय? पोलीस चौकीला मी अगोदर पोलीस चौकी करून आलेली. ज्या माणसानं मला शिव्या दिल्या ना रस्त्याला उभा राहून, त्या माणसाची मी कंप्लेंट केली. तुला बघायची का? अजून माझ्याकडेच आहे ती. खरं तर का नाही, ही दाखवायला परमिशन नाही मला, हे दाखवायला परमिशन नाही. तरी पण मी तुला दाखवतेच, सगळ्यांना दाखवते. हा बघा, ही माझी सही आहे का? तुम्हाला अंधकच दाखवायला लागेल, कारण ही दाखवायला परमिशन नाही. आणि हे अंधकच दिसणार आहे, उलट सुलट दिसणार आहे. कुठे आपल्या लोकांची नावं दाखवायची नसते ती, बरोबर का? कारण ती कसं आहे, ही सरकारी काम आहे ती. हे बघ, ही आहे का ना, मी कंप्लेंट दिलेली
काय म्हणते त्याला, कंप्लेंट दिलेली शिआर का काय म्हणतात की तसलं आहे, ही कंप्लेंट दिलेला आहे. मला पण कळत नाही एवढं, पण ती आहे त्या माणसाची. त्यानं मला रस्त्याला उभा राहून शिव्या दिल्या म्हणून मी त्याच्या नावाची कंप्लेंट टाकली. आता तुझं काय करू, तुझं काय करू ते सांग. मी जायची होती कंप्लेंट द्यायला तुझ्या नावची, पण मला कळालं की तू माझ्या नावची कंप्लेंट द्यायची, तर तू जाऊन दे. माझं वाटोळं करायला निघला या. तळ्याच्या मागच्या माणसानं हिला शिव्या दिल्या. तू तळ्याच्या मागचे नाही काय पळून गेलेले धरून आणले. मी राहतो की सगळीकडे देवधर्म करत त्यांचं सगळं राखण बसतो. स्वतःच्या घरावर ध्यान दे, स्वतःचा संसार बघ. माझं किती जरी वाटोळं करायला तू जरी ठरवलं असलं ना, तर वाटोळं तुझंच होणार आहे. तुझ्या असल्या धंदे चाळ्या बंद कर. मला वाटलं फक्त बाईच बाईवर जळती, तू तर असल्या माणसातला निघला तर तू जाऊ दे. आता मला काय बोलायचंच नाही. तुला जितकं जमतंय ना तितकं माझं वाटोळं कर. तुला वाटतं ना मी व्हिडिओ नाही बनवा, तर तू माझ्या घरामध्ये आग का लावली, काय संबंध आहे. तुला इतकंच वाईट वाटत होतं ना, तू डायरेक्ट माझ्या संग बोलायचं होतं. त्या दिवशी मी पोलीस चौकीत होते, का नाही तू पोलीस चौकीला आला, यायचं होतं. पण तू आला नाही, कारण तुला माझ्या बहिणीला, भावाला, माझ्या नवऱ्याला सांगून मला सगळ्यांपासून लांब करायचं होतं. मला रस्त्यावर आणायचं होतं, आहे ना. घर माझं आहे, मला माहिती होतं की नवरा माझा दारू पितो. माझ्या नवऱ्याच्या डोक्यात ह्या माणसानं काय 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 भरवलं. मग मी तिथं होते तेव्हाच बोलायचं ना, मी तुझ्या समोर होते तेव्हाच बोलायचं होतं. मी इकडं आल्यावर का, तुला माहिती आहे का माझं किती हाल झालं, माझ्या लेकरांचं किती हाल झालं. माझं सोड, माझं हाल होणार बी नाही तर झालं बी नाही तर सोड, माझ्या लेकरांचं किती हाल झालं. नवरा तिथनं लेकरं घेऊन आला, घरातलं पैसे त्यानं उडवलं, माझं स्वतःचं पैसे त्यानं असं दारूवारी उडवलं. माझ्या लेकरांना इथं सोडलं, माझा लेकरं इथं सोडून तो निघून गेला. आत्ता सध्या माझ्या घरामध्ये अन्न नाही खायला. उसणं पासणं म्हणजे मी कमवून सुद्धा मी उसणं पासणं करून आता माझं घर चालवते. नासकिया चॅलेंज देते तुला. तुझं वाटोळं होणार पण माझं नाही होणार. तो ठरवलं ना माझं वाटोळं करायचं, मी पण बघतीस तू कसं वाटोळं करतोय ती. आणि काय म्हणतोय मी, काय बाई वकील आमच्या घरचा आहे. तुझ्या वकिलानं काय तुझ्यासाठी एकट्यासाठी कायदा वेगळा काढलाय काय. दुसऱ्यांच्या बायांची इज्जत काढ, दुसऱ्यांची घरं मोड, हाय का तुझ्या. तसं काय असलं तर सांग. आणि कंप्लेंट तर तूच दे, मी तर द्यायचीच होती काल परवा दिवशी, पण जरा प्रॉब्लेम आल्यामुळे ही नाही केलं. पण आज मी जायची होती तर काय मला आज कळालं की व्हिडिओ बंद कर. तो जर नाही माझ्या नवऱ्याला फुगवलं, माझ्या बहिणीला मला काय काय, माझ्या भावाला काय काय बोललेला, तू जर नाही बोलला तर तुला करं का लागले. आणि तुला एवढीच करळ लागली ना तर माझा संसारच तू वाटोळं करून दाखव. भाड खाणारा, लोकाच्या खरकट्यात चाटणारा. मला म्हणतो काय भाऊ भाऊ म्हणते, भावाकडे जाऊन राहते. आणि अरे ती फॅशन तुझ्याकडे आहे. तू बहीण बहीण म्हणून बहिणीचा पार संसार करायला लागला. तसं आम्ही नाही करत. आम्ही सख्यांना पण धरतो, मानलेल्यांना पण धरतो, सगळ्यांना धरतो. तुझ्यासारखं काय आम्ही त्यांच्याच. जाऊ दे आता, काय नाही जास्त बोलत मी. भूक लागली मला. कर तुला कंप्लेंट कर. अजून कुणाला सांगायचं असलं तर सांग, बिंदास सांग. तू माझ्या जवळच्या माणसांना काय बी सांगून तू का नाही माझ्या विरोध लावतोय ना, तर मी आता तुझं काय करते, तुझा ह्याच्यातच ओरड जिथपर्यंत का नाही कळन तिथपर्यंत कळल. अजून लय बाहेर निघायचंय. मी बी वाटच बघून होते की तू कधी माझ्या विरोधात जातोय. लय तुझं बी बाहेर काढायचंय.